काळात सर्वधर्मीय विवाह सोहळा हे मोठे कार्य आहे. अरुण गिरीजी महाराज सेवा हाच धर्म मानून काम करणारे संजीवनी या प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा 2025 मोठ्या उत्साहात कोपरगाव तहसील मैदान येथे पार पडला. प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि युवा सेवक यांनी अतिशय चोख नियोजन केले होते. आजवर शेकडो दाम्पत्यांचे संसार या सोहळ्याच्या माध्यमातून उभे राहिले असून श्रीमंतापासून ते गरिबांपर्यंत सर्व क्षेत्रातील विविध धर्मातील वधूवर यात सहभाग घेत विवाह पार पाडला जात असल्याची ख्याती या सोहळ्याची आहे. या प्रसंगी नववधूवरास आशीर्वाद देताना अरुण गिरी महाराज म्हणाले की महागाईच्या काळात सर्वधर्मीय विवाह सोहळा हे मोठे कार्य आहे. आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. खऱ्या अर्थाने आज हा सोहळा एवढा भव्य दिव्य आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये बयांच्या माध्यमातून घडून येतो आहे आणि सर्व धर्मीय सकल समाजाला एकत्र करण्याचं काम आमच्या विवेक भैयाने केलेलं आहे. हे अत्यंत वाखण्यासारखं आहे. परहित बसे जिनके मनमाही तिनकहु दुर्लभ जगत में कछु नाही. पुण्य ते परोपकार पापते परपिडा अनिक नहे जोडा दुजियासी येणय प्रमाणे. सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जो पाणी. सर्वांमध्ये ईश्वराला पाहणं आणि ईश्वराचा अंश समजून हे कार्य करणं. आज या ठिकाणी महागाईच्या काळामध्ये सामुदायिक विवाहाची अत्यंत गरज आहे आणि तो सोहळा तो कार्यक्रम भैयाजींनी आपल्या या ठिकाणी सर्वांकरता घडून आणलेला आहे. मनापासून मी धन्यवाद देतो. विवेक भैया आपल्या या सगळ्या कामामध्ये सर्वांच्या बरोबर राहून आणि सर्वांना बरोबर घेऊन चालतात आणि म्हणून त्यांना ईश्वराची कृपा होते आणि संतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. असे हजारात माणसं असतात, त्यात आमची विवेक भैया आहे आणि म्हणून विवेक भैयांच्या या कार्याला मी मनापासून धन्यवाद देतो. संतांची मांदियाळी या ठिकाणी आहे. जास्त न बोलता या वधूवरांना उदंड आयुष्य लाभावं, आरोग्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं ही माझ्या सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हरी, जय अरविंद.